रामकृष्ण हरी संत जेणे व्हावे त्याने जग बोलणे सोसावे। आपण अपेक्षा करतो म्हणून आपल्याला दुःख होतं। संत अपेक्षा नाही, संत उपेक्षा करतात म्हणून त्यांना कधीही दुःख होत नाही, ते नेहमी आनंदीच राहतात। आता संत ओळखायचे कसे, तर पूर्वीपासून राम हा देव आहे, भरत आणि लक्ष्मण हे संत आहेत, श्रीकृष्ण हा देव आहे, बलराम अर्जुन हे संत आहेत। अशा पद्धतीचं हे नातं संतांचं, देव उच्च आहेत आणि संत त्यांच्या बरोबरीत आहेत। आता विठ्ठल आणि हे बाकीचे संत, पण ज्ञानेश्वर माऊली हे मात्र ज्ञानाचं देव आहे किंवा ज्ञानाचा देव आहे। आणि बाकी तुकाराम, नामदेव, जे चोखामेळा, गोरा कुंभार हे सगळे संत आहेत। अशी संतांना ओळखण्याची एक सोपी खूण आहे। तुकाराम महाराज काय म्हणतात की नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता, भांडण करत बसू नका। खरंच भांडणामध्ये काहीच सत्य नसतं, ते एक शरीराला लागलेली सवय किंवा एक वळण असतं, त्यापासून दूर राहा। नम्र झाला भूता, नम्र झाला भूता म्हणजे भूताला सुद्धा नम्र झाला, तो अनंतला, देवाला कोणणे एवढी ताकद त्या माणसाकडे असते जो भूताला नम्र होतो भूताजवळ। असं ज्ञान पोचलं पाहिजे आणि ज्ञान पोसायचं तसं सोपं असतं, एवढं अवघड काही नाही। आता एका वर्गामध्ये 2 विद्यार्थी शिकत असतात, एक ज्ञान घ्यायचा प्रयत्न करतो आणि दुसरा असाच करत असतो, टिवल्या भावल्या, बघू की पुढचं पुढं। आणि खरं समाजामध्ये जी लोक म्हणतात काय पुण्य करून उपयोग आहे, काय पाप करून असं होतं, आतापर्यंत कुठं काय झालं, तर हे पुण्याच्या पासून आपल्याला परावृत्त करण्याचा एक मार्ग असतो। पुण्य हे थोड्या थोड्या अंशाने आपलं वाढत चाललेलं असतं, पाप जास्त वाढत असतं। त्यामुळं पुण्य आपलं कमीच करू नका, अशा लोकांच्याकडे लक्ष देऊच नका। मग ती 2 मुलं ज्यावेळेला अभ्यास करत असतात, त्यातला एक असाच असतो, एक अभ्यास करून 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 सगळं साध्य करतो आणि तो कलेक्टर होतो, आणि हा कुठंतरी आपला रंगाचं काम करत शाळा सोडून देतो आणि परत आणि हाच म्हणणार कुठं शिकून कोणाचं भलं झालंय। शिक्षक, शाळा एक आहे, वर्ग एक आहे, शिक्षक एकच आहेत, पुस्तकं ज्ञान सगळं एक आहे, पण त्याचं ज्ञानार्जन करण्याची जी कॅपॅसिटी आहे किंवा त्याचं ध्येय किंवा त्याची जी कसोटी आहे, जो हुशार आहे त्याची त्याला ती कुठं घेऊन जाते। आणि हे ठराविक वयातच कळतं, वय गेल्यावर काही कळत नाही। आणि मग तो कलेक्टर झाला की त्याच्या पाठीमागं सगळा समाज लागतो आणि ह्याला आयुष्यभर मग नुसतं कुणी मानत नाही, काय नाही, असंच त्याचं आयुष्य जात असतं। अशा पद्धतीनं पुण्य कसं, हे पुण्यच आहे, चांगली पोस्ट मिळवणं, चांगल्या मार्गाने जाणं, हे सुद्धा एक कर्म, पुण्याचाच एक भाग आहे। म्हणून पुण्य कर्म हेच आपलं पुण्य आहे आणि त्याच्यातूनच आपण बघितलं परवाच्या आरी मुक्ती साधी येल्या। कर्म केलं तरच त्या सगळ्या मुक्ती कुठल्या असतील त्या साधल्या जातील, नाहीतर कोण आपल्याला विचारणार नाही। आपलं जीवन हे असंच जातं आणि कुठपर्यंत असतं, 50ची ओलांडली की सगळी इंद्रिय, त्यातला सगळा रस निघून जातो, कस निघून जातो आणि मग करोडो रुपये जरी जवळ असले तरी त्याचं दुःख वार्धक्यामध्ये अजूनच अधिक काळ गेला की मग परत एकदा लोक म्हणतात काय म्हातारं झाले पण लहान पोरासारखं वागते, पण ते लहान पोरगं गोंडस असतं,
त्याला ते सगळ्यांना हवं असं वाटतं, हे मात्र कधी जागा सोडते असं प्रत्येकाला मनातनं वाटत असतं. कितीही करोडो रुपये असले जवळ तरी पुण्य जर केलं असेल तरच म्हातारपणामध्ये चांगले दिवस येतात. दिवस म्हणजे दुसरं कुणीच येत नाही. दिवस आपलं मानसिक समाधानच आपल्याला त्यावेळेला उपयोगाला येतं. नाहीतर ज्याच्याकडे पैसे नाहीत म्हातारपणात, तो ज्याच्याकडे पैसे आहेत तो, दोघांची अवस्था सारखीच असते. सांगता येत नाही आणि सहन होत नाही. हे फक्त वाटत असतं आपल्याला की मी सगळ्यापेक्षा वेगळा आहे, माझी मुलं सगळ्यापेक्षा वेगळी आहेत, मी कमवलेलं ज्ञान सगळ्यापेक्षा वेगळं आहे, मी कमवलेला पैसा सगळ्यापेक्षा वेगळा आहे. पण वेगळं काही नसतं. वार्धक्यामध्ये सगळ्यांचे दिवस हे सारखे असतात. म्हणून पुण्य पोचलं पाहिजे. पुण्याची गणना कोण करी? पुण्याची गणना ही वार्धक्यामध्ये होते. म्हणून वार्धक्याची सोय आपण जसं आपली पुंजी दाम दुप्पट करत राहतो की पुढं उपयोगाला येईल, तशी हे पुण्य साठवत गेलं तर ते आपल्याला त्यावेळेला कामी येणार आहे. आणि यासाठी किती तुमच्याकडं धन दौलत आहे याला उपयोग नाही. पण तुमच्या कानावरती जर ज्ञानेश्वरीचे शब्द पडत असतील किंवा तुम्ही ज्ञानेश्वरी वाचत असाल, प्रवचन ऐकत असाल, माझंच म्हणत नाही मी, कुणाचं पण ऐका तुम्ही, चांगलं असं काही नाही, ऐकत असाल तर खरोखर तुम्ही पुण्यवान झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही पुण्यवान आहातच म्हणून तुमच्या कानावरती ते शब्द पडले जातात. राम कृष्ण हरी बोला. राम कृष्ण हरी.